नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आज मी रिझनिंग बुद्धिमत्ता ट्रिक्स या टाईपचा प्रश्न कव्हर करणार आहे. हा प्रश्न गट क्रमांक क मुख्य परीक्षा 2023 कंबाईन परीक्षा 2023 या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला की लगेच लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अत्यंत उपयुक्त कोणतीही एक्झाम असू द्या, आपल्या राज्यातील सर्व प्रकारच्या एक्झामसाठी या टाईपचे जे प्रश्न जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. ओके, तर चला प्रश्न बघूया. 2023 चा पीवाय ईच्या जागी काय येईल? क्वेश्चन मार्क बघा. इथे हे असे नंबर दिले 5, 18, 7, 24, 10, 33. पुढे 9 A B C D E आणि त्यांनी आपल्याला ई या ठिकाणी कोणता अंक असेल ते त्यांनी विचारलेलं आहे. ओके, ऑप्शन 4 दिलेत. पहिला 54, दुसरा 72, तिसरा 16, चौथा आहे 60. तर या असे हे 4 ऑप्शन दिलेत. बघा आता रिझनिंग टाईप मध्ये बघा, बौद्धिक क्षमता जी आहे, बौद्धिक क्षमता अचूक पाहिजे, अचूक वेग पाहिजे आणि अॅक्युरेसी लेवल पण हे हायर पाहिजे. अॅक्युरेसी लेवल हायर पाहिजे, सॉल्व्हिंग कॅपॅसिटी हायर पाहिजे. या सगळ्या गोष्टींची गरज आहे. तर हा 2023 चा एमसीक्यू आहे. बघूया आपण आता. वेगवेगळ्या ट्रिक्स वापरायच्या आहेत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, लास्ट पर्यंत वॉच करा. ठीक आहे, तर बघा 5 आणि 18 मध्ये पहिल्यांदा आपण काही लॉजिक आहे हे समजून घेऊया. वेगवेगळ्या मेथड्स वापरायचे. बघा आता इथे पहिल्यांदा 5 चा वर्ग केला, 5 चा वर्ग 25, 25 नंबर आहे का इथे? नाही. परत 7 चा वर्ग केला 49 आहे का? नाही. अशा वेगवेगळ्या ट्रिक्स तुम्हाला इथे वापरायच्या आहेत. तर बघा इथे 5 गुणिले 2 10 केले, त्यांचा गुणाकार 10 ला. ओके, आपण गुणाकार करून बघूया. 5 गुणिले 2 10, 10 एका 18. ठीक आहे. 7 7 अधिक 2 14, 14 अधिक 10 24. पण एका लिंकअप काय बसत नाही. तर बघा आता मी या स्वरूपात लिंकअप बसवते. लॉजिक आहे 5 गुणिले 3 5 त्रिक 15. ओके, 5 त्रिक 15 अधिक 3 बरोबर 18. ओके, 5 त्रिक 15 अधिक 3 18. पुढे 7 गुणिले 3 7 त्रिक 21 अधिक 3 24. ओके, 24 हा नंबर आपल्याला भेटला. पुढे 10 10 गुणिले 3 अधिक 3 10 त्रिक 30 अधिक 3 33. म्हणजे या मेथड जे आपण 18 24 33 या ज्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या, ही मेथड बरोबर आहे. आता हीच मेथड मी इथं वापरतोय. बघा आता पहिल्यांदा ए साठी नंबर कोणता आहे, परत बी साठी नंबर कोणता आहे, परत सी साठी नंबर कोणता आहे, हे आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे. 9 आहे, ए आहे, पहिला नंबर दिला आपल्याला ए बी सी डी ई. आता दुसरं लॉजिक जे आहे ते आपल्याला या स्वरूपात वापरावं लागेल. हे जे नंबर आहे त्याचा लिंकअप घ्यावं लागेल आपल्याला. बघा आता इथे 5 गुणिले 2 वजा 1 बरोबर 9. आता उभी लाईन बघायची आपल्याला. आडव्या लाईनचं लिंकअप आपल्याला कळलेलं आहे. आता उभी लाईन बघूया. 5 गुणिले 2 10, 10 मधून 1 वजा केला 9. ठीक आहे. आता इथे बघा या 7 नंबरला आपल्याला 7 इंटू 2 मायनस 1. 7 गुणिले 2 14,
14 वजा 1, 14तून 1 वजा केला 13. ओके, पुढे 10 गुणिले 2, 20 वजा 1, 19. उभ्या लाईनचा आपल्याला लिंकअप समजलेला आहे. आता इथे बघा, हा जो 9 नंबर आहे तो इथे आहे ए च्या ठिकाणी, बी च्या ठिकाणी 13 नंबर आहे आणि डी च्या ठिकाणी 19 हा नंबर आहे. आपल्याला ई या ठिकाणी कोणता अंक आहे ते त्याने विचारलं. बघा, हे लिंकअप आपल्याला वापरायचं आहे. ई साठी बघा, आता हे लिंकअप मी वापरते. E इज इक्वल टू, बघा, E इज इक्वल टू 19 हा नंबर जो आहे तो इथे नंबर आहे. इथे 10 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं आणि त्यात 3 नंबर ऍड केला, आपल्याला 33 किंमत भेटली. आता बघा, E इज इक्वल टू, आपल्याला इथे डी ची किंमत भेटली 19. ठीक आहे, 19 गुणिले 3 अधिक 3. बघा, 19 गुणिले 3, 19 गुणिले 3 यांचा गुणाकार आला 57, 57 अधिक 3 60. बघा, आता इथं आपल्याला ई ची किंमत भेटली 60, म्हणून इथे हा चौथा ऑप्शन हा करेक्ट आहे. 4 नंबरचा ऑप्शन हा करेक्ट आहे. तर हा मार्च 2023 ला कंबाईन गट क मुख्य परीक्षेमध्ये 2023 ला हा प्रश्न विचारलेला आहे. ओके.